ऑक्टोबर हीट आणि त्या निवडणुकीची घोषणा आपण बघतोय. नागपूरमधलं वातावरण तापलेलं आहे आणि या नागपूरमधल्या बर्डी मार्केटमध्ये आपण सर्वसामान्यांशी चर्चा करतोय, गप्पा मारतोय. आनंद आहे का हा थेट प्रश्न विचारतोय. चला काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. काही मंडळी इथे दिसतात. बरं, सकाळची वेळ असल्यामुळे मी तुम्हाला सांगतो, बर्डी मार्केटमध्ये आता सगळे व्यापारी आपली छोटी छोटी दुकानं, हॉकर्स, मग कोणी कपडे विकत असेल, कोणी भांडे विकत असेल, म्हणजे बघा ना, 100 रुपयात 3, 100 रुपयात 2 आहे की नाही, असं स्वस्तात सगळं काही खरेदी विक्री जी आहे ती या मार्केटमध्ये सामान्यांसाठी होते. याच सामान्यांना या सगळ्या याच्यात काय वाटतंय? काकाजी बोलू, सिनियर सिटीजनना पहिला प्रेफरन्स. यस, तुम्ही पण बघता आता मतदानाकडे. काहून नाही? आम्ही तर त्यांनाच वोट देऊ. हा, जो विकास करणार त्यालाच आम्ही मतदान करणार. तो काम करील चांगला त्यालाच वोट भेटेल. हा ना, कोणी असो मग तो. काय मूड आहे सध्या इलेक्शनचा? इलेक्शनचा तेच आहे बीजेपी. तीच आहे का बीजेपी? दुसरं कोणीच नाही. पण लोक तर म्हणतात महाविकास आघाडी जोर येते म्हणून. बीजेपीची. तुम्ही डायरेक्ट तुम्ही ते म्हणले म्हणून तुम्ही म्हणायला लागले असं? बरोबर आहे. होय का? त्यांचे काम बघा ना तुम्ही, चालू तर हो ना. तेच करून राहिले ना. काय केलं बा? आम्हाला पण सांगा, आम्हाला जाणून घ्यायचंय. गरिबांसाठी लाडी बहन योजना हा. आहे, बुजुर्गांसाठी, आमच्यासाठी, सगळ्यांसाठी करून राहिले ना. तुम्ही लाभार्थी आहे का? हा. दादा काय दिलं? किती दिलं? हो, अरे वा 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 वा, मला हे आवडलं हा तुमचं डोक्यावरचं. हा हा, एकदम. हा ना, हे असं मस्त. पण ऑक्टोबर हीट मध्ये डोक्याला बांधलं की थंड वाटत असेल ना. आपण हवा कोणाची थोडक्यात सांगून देणार नागपूरमध्ये? सगळ्याचीच आहे. सगळ्यांचीच आहे. क्या हवा क्या आहे फिलहाल नागपूर में? काँग्रेस की हवा कोणती असेल पर शेवटी बीजेपीच येणार आहे. जाएंगे ना काँग्रेस की. बीजेपी सरकार येईल. 4% नको 2% तरी मिळेल. बीजेपीच येणार. 70% तर काँग्रेस आहे. चॅलेंज आहे बस, वारंवार चॅलेंज. बोलतायत ते, थांबत नाहीयेत. मी सांगतो तुम्हाला, बीजेपी हो की काँग्रेस हो, हा, तीच कंडिशन राहणार आहे. काही त्याच्यामध्ये बदल होणार नाहीये. चला, यानंतर जाणार आहे मी माझ्या शोच्या चौकटीत आणि तिथं असतील वेगवेगळ्या पक्षाचे नेते आणि त्यातनं आपण चर्चा करू दक्षिण पश्चिम मतदारसंघाची, जो आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा. आणि त्यांच्या विरोधात त्यांना कडवी लढत कोण देतं हे लवकरच डिक्लेअर होईल. पण विकास झालाय का या विषयाला घेऊन साधक बाधक चर्चा होईल आणि त्यातनं आपल्याला जाणून घेता येईल मूड महाराष्ट्राचा. तर मंडळी, नागपूरकरांशी बाजारपेठेत मनमोकळ्या गप्पा केल्यानंतर त्यांचा मूड एकूण काय आहे इथला निवडणुकीबद्दलचा तो जाणून घेतल्यानंतर आपण आलेलो आहोत नागपूरच्या संविधान चौकात. याच संविधान चौकात आपण दक्षिण पश्चिम या मतदारसंघाबद्दलच्या विकासाबद्दल चर्चा करणार आहोत. मंडळी, तसं बघायला गेलं तर नागपूरमध्ये गेल्याही निवडणुकीला आपण आलेलो होतो, तेव्हा देखील मोठी चर्चा झाली आणि यंदा देखील पहिला शो आपण नागपूरमध्येच करतोय, कारण ही आहे राज्याची उपराजधानी. मी ज्या मतदारसंघाचा उल्लेख केला तो म्हणजे दक्षिण पश्चिम, तो आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ. याविषयी आज चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर महायुतीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या निवडणुकीत पहिल्यांदाच नव्याने खरं तर निवडणूक लढवण्याकरता सज्ज असणारी लोकस्वराज्य पार्टी देखील या ठिकाणी उपस्थित दिसते आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते देखील आपल्यासोबत आहेत. चला, सगळ्यांशी आपण साधक बाधक चर्चा करणार आहोत. पण तत्पूर्वी मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की या मतदारसंघाच्या बाबतीत कायम असं म्हटलं जातं की या मतदारसंघात विकास झाला, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. पण असं म्हणणं आहे की तो विकास संतुलित नाही. मग जर असं सर्वसामान्यांचं म्हणणं असेल तर त्याची कारणं काय असू शकतात? म्हणून मी एक एक मुद्द्याला घेऊन खरं तर चर्चा करणार आहोत. पण सगळ्यात पहिल्यांदा माझा धाटणीतला प्रश्न तो म्हणजे 2 मिनिटं मी देतोय आपल्याला की विद्यमान आमदार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही तशी बघायला गेली तर 5वी टर्म आहे. तर आपण जर पाहायला गेलं तर गेल्या 3 टर्म मध्ये जर आपण लक्षात घेतलं, त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळालं, मुख्यमंत्रीपद मिळालं, उपमुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे आहे. त्यांनी त्यांच्या या कारकिर्दीत केलेली 5 महत्वाची कामं सांगा. तसं या राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी असे अनेक कामं केली आहेत की तुम्ही फक्त 5 मध्ये त्यांना सामावून घेऊ शकत नाही. बरोबर. पण तरी सुद्धा मी नागरिकांच्या हिताचे 5 मुद्दे सांगतोय जे नागरिकाच्या रोजच्या गरजेचे असतात. त्यातला पहिला विषय जो असतो तो रस्त्याचा असतो. तर दक्षिण पश्चिममध्ये साधारणतः सगळेच रस्ते जे आहेत, सिमेंटचे असो किंवा डांबरीकरण असो, ते ऑलमोस्ट सगळेच्या सगळे रस्ते झालेले आहेत. दुसरा विषय जो आहे पाण्याच्या टाकीचा, जो नळ्याचं पाणी असतं जो रोजचं नागरिकांना लागतो, त्या नागरिकांना मिळणाऱ्या पाण्याच्या टाक्या या मागच्या 10 वर्षामध्ये, म्हणजे तसे त्याच्या आधीच्या सुद्धा वर्षामध्ये साधारणार्थ या दक्षिण पश्चिममध्ये 54 पाण्याच्या टाक्या झालेल्या आहेत. त्यानंतर तिसरे गार्डनचा विषय असो,
अनेक असे गार्डन आहेत दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये की जे नागरिकांना हवे असणारे गार्डन आहेत. त्याच्यामध्ये मग प्लेग्राऊंड असेल किंवा बाकीच्या सगळ्या वस्तू असतील त्या सगळ्या गोष्टी आहेत. आत्ताच माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक महत्त्वाचा मुद्दा या मतदारसंघाचा सॉल्व्ह केलेला आहे. कारण की हा मतदारसंघ दिवसेंदिवस वाढत चाललो आहे आणि या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात नवीन फ्लॅट स्कीम होतात आहे. तर या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने गडर लाईनच्या काही समस्या होत्या, कारण की गडर लाईनच्या त्या जुन्या होत्या. तर आता इथल्या 7-8-10 दिवसाच्या आधी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी 950 कोटी रुपयाचा एसटीपीचा प्लॅन, त्याच्यासोबत संपूर्ण दक्षिण पश्चिम मतदारसंघामधल्या गडर लाईन आणि सिवरेज लाईनचा मोठा प्रकल्प सुद्धा यावेळी सरकारने केलेला आहे. बरं, पाच मुद्दे तुम्ही सांगितले, प्रामुख्याने लोकहिताचे मुद्दे. चला मी आता जातोय महाविकास आघाडीकडे आणि मी त्यांना आता विचारणार आहे की जे दावे, जे विकासाचे मुद्दे या ठिकाणी त्यांनी उपस्थित केले ते त्यांना पटतायत का. मी आपल्याकडे पण येणार आहे आणि आपल्याकडे पण येतोय. हा, आज ज्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जे आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय काम केलं याच्याबद्दल 5 कामाबद्दल जे सांगितलंय, आम्ही पूर्णपणे या कामांना नकार देतो आहे. तुम्ही जर वस्त्यामध्ये जर जाल तर तुम्हाला किती रस्त्याची कामं झालेली आहे, तिथे किती तुम्ही डांबरीकरण केलेलं आहे हे तुम्हाला सगळीकडे दिसेल. बरं. मागच्या 2 वर्षात महानगरपालिकेत सत्ता नाही, त्याच्यामध्ये पूर्णपणे आमदार आतापर्यंत देवेंद्र फडणवीस होते, परंतु कितीतरी निवेदनं लोकांनी दिली असेल. तुम्ही बघून घ्या, आम्ही कितीतरी सहाय्यक आयुक्तापासून सगळ्या महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना फिरवलं, परंतु कुठेही आम्हाला डांबरीकरण जे व्हायला पाहिजे मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये कुठेच झालेलं नाही. आता हे गटर लाईनचा जो यांनी म्हणजे अमृत 2 योजना यांनी चालू केली, ही आता ऐन इलेक्शनच्या वेळेवर यांनी याबद्दल कल्पना दिलेली आहे. लोकांना याबद्दल कुठेही माहिती नाही, लोकांचे आक्षेप घेतलेले नाही. हे लोकांच्या भिंती तोडून लोकांच्या जे जागा उपलब्ध नसताना देखील यांनी ती अमृत 2 टाकलेली आहे. कितीतरी ठिकाणी या योजनेचा विरोध लोकांकडून होतो आहे, कारण लोकांकडून त्यांनी आक्षेप मागवायला पाहिजे होत्या, मागण्या मागवल्या पाहिजे होत्या. त्याला दुर्लक्षित करून सरसकट योजना टाकली आणि त्याचं भूमिपूजन घेतला गेलेला आहे. मग लोकांना फायदा नाही झाला त्याचा. लोकांना कुठेही त्याचा फायदा होत नाही. आजही लोकांची गटर काय आक्षेप नोंदवून घ्यायला हवे होते. आक्षेप म्हणजे लोकांनी कुठे कुठे गटर लाईन पाहिजे आहे त्याच्याबद्दल कुठे विचारणाच केली नाही. कारण पूर्ण मागच्या 4-5 वर्षामध्ये कितीतरी लोकांची निवेदन, लोकांचे विचार घेण्यात आले नाहीत. विचार त्याच्यामध्ये कुठेच गेलेले नाही. लोकांना माहित पण नाही आहे की ही अमृत 2 योजना येत आहे आणि गटरचा काहीतरी प्रॉब्लेम सुटणार जरी आहे. सर्वप्रथम गडर लाईन जी टाकण्यात आली आहे ती गडर लाईनीची पहिली गोष्ट व्यवस्था झालेली नाही आहे. ज्या ठिकाणून गडर लाईनची व्यवस्था ऑलरेडी लोकांनी बाहेर शिवरले लाईन काढल्या त्या जॉईंट पासून काढायला पाहिजे आणि भर मधातला रस्ता फोडून, रस्ता बनल्यानंतर 3 दिवसांनी रस्ता फोडून एक लोकांना निवडणुकीचा एक जुमला म्हणून दाखवण्यासाठी जे गडर पाईपलाईन भर रस्त्यातून आणि 6 फूट उंच गडर करून जी लाईन टाकली आहे ती सर्व अवैध लाईन आहे आणि लोकांचा या ठिकाणी सर्व रोष आहे. जे ठेकेदार काम करणारे आहे, जे कमिशन देणारे यांचे जे ठेकेदार आहे ते ठेकेदार सरळ जनतेला धमक्या देतात, त्यांची माहिती घेतात आणि त्यांच्यापर्यंत त्यांचे जर गव्हर्नमेंट शासकीय जर अधिकारी असतील, तो व्यक्ती कर्मचारी असेल, त्याच्यावर त्यांच्या ऑफिसमधून दबाव घेऊन त्या व्यक्तीच्या याच्यावर त्या घरावर वॉच करतात आणि त्या घरच्या व्यक्तीला धमकावतात. हे काम या सरकारचं चालू आहे. हा जनतेचा रोष आज जनता सहन करू शकत नाहीये. मी येणार आहे, तुमच्याकडे येणार आहे. हा, पाण्याची समस्या जे सांगितली त्यांनी जर सोडवली हा. तर आता नागपुरात पूर्ण नागपूर पाणीमय होत झाला. हा. ते कारण रस्ते जे सिमेंट रोड बनवले म्हणते असे हे इतके मोठे आणि उंचे झाले हा. की पूर्ण नागपूर तलाव झाला. हा. पिण्याच्या पाणीचा जो सोडाची लोकांना चालायला प्रॉब्लेम झाला. असे व्यवस्था यांना लावली आणि हे म्हणून राहिले पिण्याच्या पाणीची व्यवस्था दिली, पाणी वाणी काही भेटला नाही, लोक तैरून घरून बाहेर येऊन राहिले. बरं, हे ठीक व्यवस्था आहे, केली ठीक आहे. ठीक आहे. प्रामुख्याने इथल्या लढतीबद्दल विचार करत असताना महाविकास आघाडीकडनं प्रफुल्ल गुडदे यांचं नाव समोर येताना दिसते. पण बघूयात, कुणी का असे ना तुमच्या 3 पक्षापैकी जो कोणी उमेदवार समोर येईल तो अर्थात त्यांच्या समोर स्पर्धेला असणार आहे. चला मी आपल्याकडे येतोय. काय म्हणणं आपलं, जे मुद्दे यांनी या ठिकाणी उपस्थित केले, आपण सहमत आहात का? सर्वात महत्वाचं की आज नागपूर दक्षिण पश्चिमची जनता त्यांचा आमदार कुठे आहे हे शोधताय. बरं, ते कधीही विधानसभेमध्ये येऊन बघत नाही, हा. लोकांचे प्रॉब्लेम जाणून घेत नाही. हा, सध्या जो सगळ्यात जिन्युइन मुद्दा आहे तो आहे अंबाझरी ओव्हरफ्लोचा. हा. जास्ती सौंदर्यकरण करण्याच्या नादामध्ये त्यांनी तो ओव्हरफ्लो वळवला आणि त्याच्या माध्यमातून वर्मा लेआउट आणि अंबाझरी लेआउट तब्बल 15 दिवस पाण्यामध्ये होतं. लोकांचे भांडे, लोकांचे महत्वाचं साध्य वाहून गेलं आणि लोकांना नावेतून बाहेर निघावं लागलं. हे खूप मोठं फेल्युअर आहे नागपूर दक्षिण पश्चिमच्या आमदाराचं. बरं, दुसरं महत्वाचं की जसं ते बोलले की गार्डन त्यांनी सुशोभित केले, गार्डन सुशोभित करायचं काम हे महानगरपालिकेचं असतं. आमदाराचं काम असतं पॉलिसी मेकिंग बनवणं. बरं. आज नागपूर महानगरपालिकेच्या शाळा, आज नागपूर दक्षिण पश्चिमच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा बंद व्हायच्या मार्गावर आहेत.
आरोग्य व्यवस्था ढासळलेली जी. आहे आणि आता जसं हे बोलले गटर लाईनचा जो पॉलिसी प्रोजेक्ट होता त्यांनी तो अजूनही एक्झिक्यूट केलेला नाहीये आणि माझा स्पष्ट आरोप आहे बीजेपीच्या आमदारांवर की त्यांनी सिमेंटमधनं पैसे खाण्याकरता सिमेंटचे रस्ते बांधले. थोडक्यात. सिमेंटचे रस्ते बांधल्यामुळे जो गड्डा पडतो आणि त्याच्यामुळे लोकांचे हाल झालेले आहेत. त्याच्यापेक्षा आम्ही त्यांना एक सजेशन दिलं होतं की तुम्ही भ्रष्टाचार मुक्त डांबरी रस्ते बांधा, बर. कारण की त्याच्यामुळे आपल्याला कुशनिंग मिळतं. बर. तरीही टर्म झाल्यानंतरही हा. ते अजूनही सिमेंटचे रस्ते बांधत आहेत आणि याच्यामध्ये किती मोठा भ्रष्टाचार आहे मला असं वाटतं की याचा सुद्धा शोध लोक आता घेतील आणि आता लोकांना बदल हवाय. दुसरं महत्वाचं की ओबीसी समाजाचा जो मुद्दा आहे जी मी येतो त्या मुद्द्याला घेऊन. पहिले दोन महत्वाचे अंबाझरी प्रकल्प खूप महत्त्वाचा तलावाच्या मुद्दा आहे. तलावाच्या तो मुद्द्याला घेऊन आपण महत्त्वाचा सुरुवात करू. मुद्दा आहे. चला वंचितला वेळ देऊ. मी आपल्याकडे येतोय. हा बोला. मी पूर्ण नागपूर शहराचा प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीकडनं बोलतोय, विजय पाटील. बोला बोला. हा. आज आपण बघतोय की पिण्याच्या पाण्याचे प्रश्न जे म्हणतात, अक्षरशः महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या संपूर्ण 6 विधानसभेमध्ये हा. अक्षरशः बऱ्याच ठिकाणी बऱ्याच नगरामध्ये गढूळ पाणी येतं. इव्हन जे आहे किटाणू म्हणजे अळ्या मिश्रित पाणी येतं. माझा मुद्दा असा आहे ते काम महानगरपालिकेने करायचं, ते आमदारांच्या अखत्यारीतलं आहे का? परंतु हा मुद्दा जो आहे योग्य म्हणजे शुद्ध पाणी देण्याची जबाबदारी आमदाराची नाही तर कोणाची आहे? ही पण आमदाराची जबाबदारी आहे. बरं. शुद्ध पाणी म्हणजे योग्य आरोग्य देणे. बर. त्याचप्रमाणे जे आहे बऱ्याच ठिकाणी गटर लाईनची व्यवस्था बीजेपी आणि काँग्रेसचे जे आमदार ज्या ज्या ठिकाणी किंवा नगरसेवक जे काही असेल ज्यांचं सरकार ज्या ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी तिथल्या नागरिकांनी जेव्हा दोन्हीही पक्षाच्या आमदारांसोबत किंवा जे आहे नगरसेवकाबरोबर जेव्हा ज्या कंप्लेंट केली, तक्रार केली, हा. त्या दोन्हीही पक्षाच्या नगरसेवकांनी किंवा आमदार लोकांनी जे आहे कुठलीच दखल घेतली नाही. बर. पण वंचितला जेव्हा तक्रार केली हा. तेव्हा मात्र जे आहे आम्ही घेराव आंदोलन टाकलं नागरिकांसाठी आणि 4 वर्षाचा जो प्रश्न आहे तो आम्ही लोकांसाठी जे आहे तो प्रश्न आम्ही जे आहे उलगडून काढला. तुम्ही प्रयत्न केला. ठीक आहे ठीक आहे. हा बोला माऊली. बोला. जे आता उपमुख्यमंत्र्यांच्या बाबतीत मुद्दे उपस्थित होते त्यात सगळ्यात पहिला मुद्दा मी घेतोय अंबाझरी तलावाचा. अशी भीती आहे की जर अंबाझरी तलावाला जर छिद्र पडलं किंवा तो फुटला, होऊ नये तसं, तर नागपूर शहर जे ते पाण्याखाली जाऊ शकतं. खास करून इथे सगळीकडे पाणी होऊ शकतं अशी भीती जी व्यक्त केली जाते. आणि अतिवृष्टीचा अनुभव आपल्या गाठीशी आहे, होय की नाही? म्हणजे हे इथपर्यंत पाणी आलं होतं ना, अधिवेशन सुरू होणार त्याच्या तोंडावरती घटना घडलेली होती. काय म्हणणं आहे आपलं? पहिली गोष्ट तर अंबाझरी तलाव काही फुटत नाही, त्याच्यामुळे तो काही विषयच नाही. दुसरं आता ह्या बाकी लोकांनी सांगितलं गटर लाईन याचं त्याचं. काँग्रेसच्या जमान्यात हे गटर लाईन जे आहे त्याच्यावर घर बांधले कोणी? हे त्यावेळेसचे गटर लाईन आहे. त्या गटर लाईनसाठी आम्ही सुद्धा भांडलेलो आहे. आता ज्यांचे घरं किंवा झोपड्या त्या गटर लाईनवर आहे ते तोडायची कोणत्या पक्षाची ताकद आहे का? जर ते तुम्ही तोडले तर ते परत तुम्हाला ते वोट देतील का? आज 40 वर्ष झाले त्याच्यावर घरं बनलेले आहेत, ज्याच्यावर झोपडपट्ट्या बनलेल्या आहेत आणि घराच्या आतमध्ये गटर लाईन आहे. हे किती लोकांनी जाऊन बघितलं? तर आता त्याला पॅरलल रस्त्यावरच गटर लाईन चालू करायची आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. राहिला रस्त्यात इतके चांगले गुळगुळीत रस्ते होऊन राहिले आहे ना, आता अजून काय पाहिजे? ते म्हणतात पाणी मुरत नाही पावसाचं, सगळीकडे तुम्ही कॉन्क्रिटीकरण करून ठेवलं. नाही तर आता यावेळेस मुरेल पाणी. पाणी मुरेल, हा. पण कुठे काय मुरत आहे? आता हा मुरत आहे. आता काय झालं? आता येतो गटर लाईन येतो ना येतो बाजूला गटर चालू केलेले आहे, त्याच्यामुळे आता पाण्याचा तो प्रश्न राहणार. बरं ठीक आहे येतो मी, तुमचं उत्तर घ्यायला येतो. हा बोला. हा. कसं आहे ना, यांनी जो रस्त्याचा आणि बाकीचा मुद्दा जो उपस्थित केलेला आहे, कदाचित हे जे काँग्रेसचे काही कार्यकर्ते आहेत हे दक्षिण पश्चिम मध्ये राहतच नाही, त्याच्यामुळे यांना दक्षिण पश्चिम बद्दल माहितच नाही. यांनी कदाचित किंवा तुम्ही जरी आता जरी पूर्ण दक्षिण पश्चिम हा मतदारसंघ जर फिरलेत तर या राज्याचे उपमुख्यमंत्री और माजी मुख्यमंत्री यांनी नुसता दक्षिण पश्चिमचाच काय तर संपूर्ण नागपूर शहराचा आणि विदर्भाचा काय विकास केला आणि महाराष्ट्राचा कसा विकास केला हे तुम्हाला सुद्धा माहिती पडेल. कदाचित यांनी थोडंसं रस्त्यावरती फिरावं घरी बसण्यापेक्षा, तेव्हा यांना माहिती पडेल की काय विकास आहे. मला काय म्हणणं काय हा बोला पटकन. सड़क, बिजली, पानी, गटर ये किसी भी विधानसभा क्षेत्र के विकास का पैमाना नहीं है. हाँ. इस पर चर्चा नहीं होनी चाहिए. जिनके माथे पर देश के विभाजन का कलंक लगा है ये विकास जनसामान्यांचं म्हणणं. हा बोला.
मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को अगर एनालिसिस करना है हाँ। उनके क्षेत्र को हाँ। तो सिर्फ गटर पानी तक सीमित नहीं रहना चाहिए। बर। वो गृह मंत्री भी है हाँ। महाराष्ट्र के, और महाराष्ट्र के गृह मंत्री में क्या व्यवस्था है ये सब देख रहे हैं। रोज एक मर्डर हो रहे हैं। बरं, मी गुन्हेगारीच्या मुद्द्याला येतो, स्वतंत्र चर्चा करू त्या. हा तुम्हाला काहीतरी याला काउंटर. बोलत आहे त्यांनी जेव्हा विकास काम केले असेल विधानसभेत इतके बॅनर लावायची गरज का पडली यांना रस्त्यावर इतके बॅनर लावून हे काय दाखवायचा प्रयत्न करत आहे. अरे यांनी जेव्हा विकास केला तर यांना पर घरोघरी 1500 रुपयाची ऍडव्हर्टायझिंग आणि घरोघरी शेव चिवडा चकली देण्याची यांना वेळ का आली आहे? विकास दाखवा विकास. यांनी विकास जर केला असता तर चिवडा वाटायची वेळ आली नसती. आणि लोकांच्या घरोघरी जाऊन जबरदस्ती हात जोडून चिवडा लाडू वाटायला काम त्यांनी केलं. एक मुद्दा मांडला. एक मिनिट लाडली बहिणा येतो. त्यांनी एक मुद्दा मांडला. येतो ताई तुमच्याकडे. त्यांनी एक मुद्दा मांडला. त्यांनी म्हणलं की गर्डन लाईन वरती जे अतिक्रमण झालं हे आमच्या कालावधीतलं नाही. हे पाप नेमकं कोणाचं मग? यांचा जो प्रश्न आहे अतिक्रमण झालं सर्वात पहिले याच लोकांच्या कार्यकर्त्याचं अतिक्रमण तोडायला या लोकांना जीवावर जात आहे म्हणून लोक चिडतील म्हणून अतिक्रमण करत नाही. पण नवीन लेआउट मध्ये जी लाईन टाकण्यात आली होती जी लाईन आता जस्ट नवीन आहे आणि शेवटच्या लाईनीचा जो या ठिकाणी एंड झालाय त्या लाईनीपासून सुद्धा जोडू शकतात. पण या लोकांनी गटर लाईन कधी घराच्या मागे असते घराच्या समोर नसते. एवढा तर दिमाग सर्व अधिकाऱ्यांना असतो. पण यांच्या सर्व कॉन्ट्रॅक्टर कमिशन खात्यांनी सर्व लाईन समोर टाकली आहे. लोकांना या गोष्टीचा रोज झालाय. लोकांची लाईन तुटताय, लोकांची पाईपलाईन तुटताय, लोकांचे घरे तुटताय, लोकांचा रोष आज लोक सहन करत नाही. लोकांचा निषेध या ठिकाणी होत आहे. हे जेव्हा म्हणून राहिलंय की इथला मतदारसंघ फिरून बघा. तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र सोडा विदर्भातच घ्या की देवेंद्र फडणवीसच्या मतदारसंघाबद्दल जसे बारामतीच्या मतदारसंघाबद्दल शरद पवारांचं नाव आहे तसं देवेंद्र फडणवीसच्या मतदारसंघाचा खूप फेमस आहे. कोण म्हणतं की देवेंद्र फडणवीसचा मतदारसंघ असा आहे काय त्यांना विचारा. देवेंद्र फडणवीसच्या मतदारसंघातल्या सरकारी शाळांची स्थिती काय? बरं, ठीक आहे. येतो मी. मनसे हा बोला. हा भाजपवाले म्हणतात की अतिक्रमण कोणाच्या काळात झालं बघा. माझं म्हणणं आहे महानगरपालिकेमध्ये सत्ता यांची किती वर्षापासून आहे? इतके वर्ष हे लोक झोपले होते का? बरं ठीक. हा ताई बोला. हा मी आता महिलांना वेळ देतो. बोला. सर आता हे म्हणत आहे की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना लाडू आणि चिवडा वाटायची वेळ आली. आदरणीय आमचे देवेंद्र भाऊ लाडके भाऊ आहे म्हणून ते बहिणींसाठी लाडू चिवडा तरी देतात. हे तर साधी एक चॉकलेट सुद्धा यांच्या राज्यात मिळालं नाही आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ते आपल्या बहिणींचा सत्कार करत आहे म्हणून लाडू चिवडा आम्हाला खायला आवडते ना. आणि हे म्हणते की दक्षिण मध्ये काम करत नाही. मी स्वतः दक्षिण मध्ये आहे. दक्षिणचे सगळे आज रस्ते त्यांनी बंद केले. येतो. हा लाडक्या बहिणीला 1500 तुमच्याकडे येतो. लाडक्या बहिणीला जर 1500 रुपये देतात त्यांच्या पोटात का दुखताय? कारण त्यांना माहिती आहे की लाडक्या बहिणीमुळे यांच्या पायाखालची वाव सरकलेली आहे आणि सगळ्या महिलांचा ते. बरं ठीक. हा ऐकून घ्या. येतो. हा लाडू चिवड्याचा जो हा विषय आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ऐका. माननीय येतो. हा बोला. लाडू चिवडा हा जो विषय आहे मान्य देवेंद्र फडणवीस साहेब काही यावर्षी करत नाही. जो गोर गरीब जनता जी आहे तो नागरिक आहे त्याच्या घरी सुद्धा दिवाळी साजरी व्हावी यासाठी गेले अनेक वर्ष झाले हे लाडू चिवड्याचा कारभार दरवर्षी मान्य देवेंद्र म्हणतात. याच्यातले काँग्रेसचे अनेक लोक आहेत लाभार्थी ज्यांच्या सुद्धा घरी तो लाडू चिवड्याचा पॅकेट गेलेला आहे. लाडू पॅकेट चिवड्याचा पॅकेट गेलेला आहे काँग्रेसचे सगळे लाभार्थी आहेत. गरीबाच्या घरची दिवाळी साजरी करण्यासाठी मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब दरवर्षी पाठवत असतात. मुद्द्यावर राहू. माझा पुढला मुद्दा आहे तो या राज्याच्या किंवा खास करून नागपूरच्या रोजगाराबद्दलचा. ठीक आहे. मिहान हा प्रकल्प देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात येतो, बरोबर की नाही? मिहान इथे आयटी पार्क देखील झालेला आहे. पण असा आरोप होतो की कंपन्या आयटी पार्क मध्ये टिकू शकल्या नाहीत. हे पाप नेमकं कोणाचं? ही जबाबदारी कोणाची? याबद्दल काय कोणाचं उत्तर असेल मी घेतो. मी तुमच्याकडे येतो. सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्याकडे उत्तर घेऊन टाकतो. ताई तुम्ही बोला महिलांच्या विषयाला घेऊन. मी तुमच्याकडे येतो. हा बोला. हा येतो. वंचित येतो. खऱ्या अर्थाने मिहान जो हा प्रकल्प आहे 2008 ला काँग्रेस सरकारने सुरू केला. 2008 पासनं तर 2014 पर्यंत त्या मिहानमध्ये एक साधी वीट सुद्धा ठेवल्या गेली नाही. खऱ्या अर्थाने ज्यावेळेस या राज्यामध्ये मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सरकार आली त्यावेळेस त्या मिहानचा खरा डेव्हलपमेंट सुरू झालं. त्यावेळेस तिथे अनेक प्रकारच्या कंपन्या असतील, मग टीसीएस असतील. खऱ्या अर्थाने मिहान हे द
दक्षिण पश्चिम नाही येत, मध्ये नाही येत, तर ते ग्रामीणमध्ये येतं. पण त्याच्यामध्ये तिथे लुपिन आली, TCS आली, ताल नावाची कंपनी आली, सिएट आलेली आहे. अशा प्रकारच्या अनेक मोठ्या कंपन्या या मिहानमध्ये आलेल्या आहेत. त्यासोबतच इथे नागपूर शहरामध्ये त्याच्यामुळे रोजगाराची निर्मिती झालेली आहे. आणि या महाविकास काळामध्ये कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही. अजून पुन्हा मधल्यामध्ये 2019च्या नंतर ज्यावेळेस या राज्यामध्ये उद्धवजी ठाकरे यांनी मान्य देवेंद्रजी फडणवीस आणि या महाराष्ट्राच्या जनतेला ज्यावेळेस धोका दिला आणि या संपूर्ण नागपुराचं आणि महाराष्ट्राचं वाटोळं लावलं, त्यावेळेस हा नागपूर 2.5 वर्षामध्ये थांबला होता. आता अजून पुन्हा तुम्ही जर पाहिलं, सेमी कंडक्टर चिप असेल, त्याच्यानंतर वायनरीची कंपनी असेल, सोलर प्लांट असेल, यासारख्या अनेक मोठ्या कंपन्याचं आताच भूमिपूजन मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून झालेलं आहे. खऱ्या अर्थाने नागपूरचा जर कंपन्यामध्ये विकास आणला असेल तर मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मान्य नितीनजी गडकरी साहेब यांच्याचमुळे हे तुम्हाला बदललेलं नागपूर या दिसतं नागपूरला. बरं, ठीक आहे. नाही, तुमचं म्हणणं आहे कंपन्या इथून बाहेर गेल्या नाही? एकही कंपनी गेली नाही, संपूर्ण कंपन्या आलेल्या आहेत. आतापर्यंत 58,000 लोकांना नोंदणीकृत, आम्ही 58,000 लोकांना नोंदणीकृत नोकऱ्या दिलेल्या आहे. ठीक आहे. त्यांनी म्हणलं रोजगार दिलाय, कंपन्या टिकून येतो काका, येतो. हा, त्यांनी म्हणलं रोजगाराचा मुद्दा, रोजगाराचा. त्यांनी म्हणलं IT मध्ये कंपन्या आलेल्या आहेत, ते टिकून आहेत, लोकांना रोजगार मिळाला. तुम्ही जेव्हा 58,000 नोकऱ्या म्हणता म्हणजे तो 1% पण नाहीये. 20 वर्षांपासून मी कार्गो, 5 स्टार MIDC आणि मिहान पाहतोय. या माध्यमातून हजारो एकर शेतकऱ्यांच्या विकत घेण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या, त्या जमिनीवर इंडस्ट्री आली नाही, तिथे नापिकी झाली. इंडस्ट्री आली नाही म्हणून रोजगार आला नाही. ज्या पद्धतीने नाशिक आणि पुणे आणि मुंबईची प्रगती झाली, त्या पद्धतीने नागपूरची प्रगती झालेली नाही. सगळ्यात महत्वाचं फेल्युअर आहे फडणवीसांचं पॉलिसी मेकिंग मध्ये. जेव्हा ते एखादी पॉलिसी बनवतात तेव्हा ते भूमिपूजन करतात. अनेक इंडस्ट्रीचं आराम आहे. ओ काका रुको, आराम आहे, रुको. अनेक इंडस्ट्रीचं भूमिपूजन होतं आणि नंतर त्या इंडस्ट्री तिथे सुरू होत नाही. बरं, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आज नागपूरची परिस्थिती अशी आहे की नागपूरचं युवक आणि युवती त्यांना जॉब शोधायसाठी पुणे, मुंबई आणि बँगलोरमध्ये जावं लागतं. ही आमचं सगळ्यात मोठं दुःख आहे. दुःख आहे तुमचं. ऐका, तुम्ही काँग्रेसची कामगार विंग सांभाळता, बरोबर? त्यांनी असं म्हणलं की कंपन्या आलेल्या आहेत, कंपन्या टिकून ते बाहेर गेल्या नाहीत. काय उत्तर आहे तुमचं? हे देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की मी पुन्हा येईन. हा, पुन्हा कशासाठी आले? नागपूरवाल्याला नाही जमलं तर बारामतीच्या आणला, बारामतीवाला सोबत नाही आणला तर ठाण्याच्या आणला. आणि हे सगळे सरकार बनवली आणि सरकार कशासाठी बनवली की याचे जे प्रकल्प नागपूरचे हे पूर्ण प्रकल्प गुजरातला नेला आणि गुजरातचे सरकार बनवण्यासाठी हे प्रयत्न केलेले आहे. आणि हे महाराष्ट्राच्या आणि नागपूरच्या मला नागपूर बद्दल सांगा. नागपूरच्या IT पार्क मधल्या कंपन्या बाहेर गेल्या, हे खरं आहे का? हो, खरं आहे ना. नागपूरच्या जेवढ्या बी कंपन्या आहे ह्या गुजरातमध्ये नेण्यात आलं आणि नागपूरचे जे रोजगार आहे ते हिसकण्यात आलं. बरं, ठीक आहे. ताई, तुमच्याकडे ताईंना वेळ देऊयात. तुम्ही स्वतः उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहात, बरोबर ना, माझ्या माहितीनुसार? आता रोजगाराचा जो मुद्दा मांडला जातोय त्याला तुमचं काय उत्तर आहे? रोजगार आता मोदीजींनी म्हटलं होतं पोरांना, शिक्षित पोरांना पकोडे तला, तर याच्यासाठी थोडी आम्ही पोरांना शिकवतो का पकोडे तला? यांच्याजवळ नोकऱ्या नाही, याने किती साऱ्या कंपन्या बंद करून टाकल्या. शिक्षित पोरं घरी बसल्या, यांच्याजवळ काय जबाब आहे? मियान इतकं मुत्तेमवार साहेबांनी इतकं मोठं मियान आणलं, हे ज्या आहेत कंपन्या आणू शकत होत्या आणि पोरांना रोजगार देऊ शकत होत्या. बोलू द्या. मुत्तेमवार साहेबांनी जे मियान आणलं त्याच्यात रोजगार आणू शकत होत्या. बऱ्याचशा कंपन्यांनी बंद केलं. यांना भीती होती की ते काँग्रेसने आणलेलं आमच्या याच्यावर आमचं नाव, काँग्रेसचं नाव होईल, याच्यासाठी यांनी कोणत्याच कंपनीने बंद केलं नाही. दरवर्षी 2 करोड रोजगार देणार होते, कुठे गेले? जुमले वादे केले, खोटे वादे केले ना, लोकांना फसवलं यांनी. बरं, आपण शहराबद्दल बोलू. शहराबद्दलचा मुद्दा. 2004 ते 2014 मिहानचे प्रलंबित असलेले 31 अप्रुव्हल्स मुत्तेमवार साहेब का आणू शकले नाही? 2014 मध्ये नितीनजी आणि देवेंद्रजींनी 31 अप्रुव्हल्स हे केवळ 3 महिन्यात आणून मिहानमध्ये शेकडो कंपन्या चालू केल्या. तेव्हा तुमचे मुत्तेमवार साहेब काय करत होते? तुम्ही एक जरी कंपनी आणली असेल तर त्याचं नाव सांगा. एक जरी कंपनी आणली असेल 2008 ते 14 मध्ये, याचं यांनी नाव सांगावा. एक कंपनी
सिंगल जरी आणली असेल 2008 मध्ये. 2008 ते 2014 एक जरी बरं ठीक आहे, मी प्रश्न घेतो तत्पूर्वी त्यांचा प्रश्न आहे 2008 ते 2014 या कालावधीत तुम्ही एक जरी कंपनी आणली असेल त्याचं नाव सांगा असं त्यांनी विचारले. नाव काय नाव आहेत टाटा कन्सल्टन्सी आई आहे. ऐका, देवेंद्र फडणवीसच्या मतदारसंघातल्या आयटी पार्कची गोष्ट जी चालू आहे त्या आयटी पार्क मध्ये तुम्ही फिरा, तिथे त्या आयटी पार्क मध्ये कुठल्या कंपन्या तुम्ही आणल्या 2008 ते 2014? बऱ्याचशा कंपन्या आल्या आयटी पार्क, परंतु आज जर आयटी स्थिती पाहिली तर तिथे ट्युशन क्लासेसला आणलेल्या प्लॉटचे धंदे तिथे उघडलेले आहेत. ठीक आहे जाता रोजगाराचा मुद्दा. एक मिनिट. गेल्या 5 वर्षात 2 वेळा सत्तांतर झाला. एकीकडे महाविकास आघाडी, दुसरीकडे महायुती सरकार. 5 वर्षात कोणता रोजगार आणला आणि इथच्या स्थानिक जनतेला त्या रोजगाराचा काय लाभ झाला? स्थानिक जनता ज्याही कंपन्या आल्या त्या बाहेरच्या राज्यातल्या आल्या, ठेकेदार बाहेरच्या राज्यातला आला आणि इथं जो कामगार वर्ग आहे तो बाहेरच्या राज्यातला आलाय. भूमिपुत्रांना, मराठी माणसांना कोणत्याही प्रकारचा लाभ या दोन्ही सरकारला होऊ दिलेला नाही. ठीक आहे. पॉलिसी मेकिंग येतो पॉलिसी मेकिंग आपण स्वतंत्र बोलू. बरं. ते म्हणतात 2008 ते 2014 या कालावधीत त्यांनी काम केलं, कंपन्या आणल्या, पण त्या तुम्ही टिकवल्या नाही. आम्ही टिकवलं यांना, काँग्रेसवाल्यांना किंवा बाकी लोकांना एकदा विचारा की मिहान हे एक मिनिट. बोला तुम्ही बोला. याचा जो धावपट्टी जी आहे आता नवीन बनवून राहिली ती 400 मीटर बाय 3600 मीटर वीडची धावपट्टी आहे. आज 3 लाख चौरस मीटर ती जागा ही तुमच्या कार्गोसाठी नवीन डेव्हलप होऊन राहिली आहे त्या ठिकाणी आणि त्याचं काम सुरू झालेलं आहे. तर हे केव्हा सुरू झालं? हे काही एका दिवसात सुरू झालेलं नाही. हे मागील कमीत कमी 2-3 वर्ष पहिले सुरू झालं आणि तुमच्या माहितीकरता सांगतो आज 70,000 लोक तिथं काम करून राहिले आहे आणि 102 कंपन्या आहेत तिथे. हे त्या टोल सोडून आतमध्ये गेले का कोणी? बघितले का कोणत्या कंपन्या आहेत काय? हे मी मागच्या वेळेसही तुम्हाला सांगितलं होतं. आताही तेच सांगून आणि आता जितकं डेव्हलपमेंट झालेलं आहे ते डेव्हलपमेंट आज कार्गोच्या हिशोबाने जे नागपूर हे सेंटर म्हणजे ज्याच्या माध्यमातून मध्य प्रदेश झालं, छत्तीसगड झालं, तेलंगणा झालं, या सगळ्या राज्यांना त्याचा फायदा होणार. त्याच्यामुळे डेव्हलपमेंट हे नागपूरमध्ये होऊन राहिलं, याच्यात काही वाद नाही आहे आणि महायुती हे डेव्हलपमेंट करते असं तुमचं म्हणणं. एक विषय अजून पुन्हा सांगतो तुम्हाला. खऱ्या अर्थाने या मिहानच्या प्रकाराला एक मिनिट बघता ऐका ना, तुमच्या महायुतीतलंच मेंबर बोलतात. हा बोला. खऱ्या अर्थाने या मिहानच्या प्रकल्पाला जो 2014 ते 19च्या काळामध्ये जो भराटी मिळाली त्याच्यानंतर 2.5 वर्ष जे वाया गेले या महाराष्ट्राचे, नागपूर शहराचे, आणि आता जो खऱ्या अर्थाने एक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे त्याच्यामुळे या नागपूरचं मिहानचं जे एअरपोर्ट भरणार आहे त्याच्यानंतर नागपूर आणि विदर्भ इतका मोठा भरारी घेणार आहे की हा देशच नाही तर संपूर्ण जग जे आहे ते महाराष्ट्राकडे पाहत राहणार आहे. इतकी मोठी ही भरारी महाराष्ट्राची आजच्या एअरपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटीची जी परवानगी मिळाली आहे त्याच्यामुळे होणार आहे. ठीक आहे माझी थोडक्यात. अभी यहाँ पर बड़े बड़े विकास के बाद ये भाजपा की सरकार वाले बोल रहे हैं. मैं बोलना चाहता हूँ दक्षिण पश्चिम मतदार संघ में जो पिछले 15-20 साल से बीजेपी के हाथ में है वहाँ पर अभी 1500 रुपए पेटी लड्डू चूड़ा इसलिए बांटा जा रहा है कि दक्षिण पश्चिम में मतदाताओं को वहाँ के आमदार का जनसंपर्क कार्यालय नहीं मालूम. आमदार बैठता कहाँ है? आमदार तो खरीदी बिक्री में ही लगा रहता है. प्रफुल्ल गुर्दे पाटिल दक्षिण पश्चिम में हर मोर्चे पे इनको नाकाम कर रहा है.
पूरे कांग्रेस और महायुति की तुमचं असं म्हणणं आहे उपमुख्यमंत्री रिचेबल नाही? नॉट रिचेबल है। पूरे जन सामान्य लोगों को मिलने के लिए उनका कोई जनसंपर्क कार्यालय नहीं है, क्योंकि सारा समय खरीदी बिक्री में जा रहा है। इन्होंने जनता को पहले ही सतर्क किया है। इनको थाली और कटोरा देके पहले दिखा दिया कि अपने को आने वाले चुनाव के बाद ये कटोरा ही हाथ में लेके घूमना है। यांचा आरोप आहे उपमुख्यमंत्री रिचेबल नाही। देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार सांभाळतात, पण इथले आमदार म्हणून, या मतदारसंघाचे आमदार म्हणून ते रिचेबल नव्हते, त्यांना भेटणं कठीण होतं। हे खरं आहे का? खऱ्या अर्थाने या नागपूरचा आमदार महाराष्ट्राचा संपूर्ण गाडा सांभाळत असताना प्रत्येक शनिवार रविवारला त्याचा जनता दरबार चालतो। त्यांनी त्याच्या नागरिकांच्या समस्या सांभाळण्यासाठी किंवा सोडवण्यासाठी स्वतःचं प्रतापनगर याच्यामध्ये कार्यालय आहे, तिथे रोज 500-700 लोक त्या कार्यालयाला भेट देतात। आणि एवढंच नाही तर दरवर्षी गणपती दुर्गा देवात भेट देतात। एका भेटीमध्ये 170 भेटी दिल्या। यांचा जो माणूस आहे तो एकही भेट देऊ शकत नाही। दक्षिण पश्चिमचे आमदार हे प्रत्येक सामान्य नागरिकांच्या एका साध्या SMS वरती उपलब्ध आहे। इतका मोठा माणूस झाल्याच्या नंतर ही साधा SMS टाकल्याच्या नंतर त्याचं काम होतं, हे काही इतकं कमी गोष्ट नाही आहे। त्याच्यामुळे असा आमदार पुन्हा या दक्षिण पश्चिम मतदारसंघाला किंवा नागपूर शहराला लाभणार नाही। बरं, म्हणजे ते रिचेबल आहेत, भेटतायत सगळ्यांना। चला मी तुमच्याकडे येतो। आता यांनी सांगितलं की पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम नागपूरचे आमदार आणि गृहमंत्री किती नाही बोलतात, प्रत्येक माणसाला भेटतात। मंत्रालयामध्ये त्यांच्याकडे जेवढे लोक भेटणार होते सत्तेवाले, जे पैसे घेऊन जाणारे, हे लोकांना भेटते, पण सामान्य माणसाले गृहमंत्री कधी भेटलेच नाही। बरं, ठीक आहे, हा बोला। मला एक गोष्ट सांगा, 1 मिनिट। हा तुमच्या न्यूज 18 फक्त काँग्रेस आणि बीजेपीच्या समस्या मी तुमच्याकडे आलोय। हा आता माझा एकच प्रश्न आहे, महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावर खूप मोठा संकट आलेला आहे। त्या आरक्षणाच्या संदर्भात या दोन्ही पार्ट्यांनी आपली मुद्दे मांडले नाही आहेत। ठीक आहे, मी ती भूमिका घेतो। याच्यावर पालकमंत्र्यांनी कुठेही भेदभाव करू नये। बरं, ठीक आहे। या महाराष्ट्रामध्ये जातीयता जी आहे मोठ्या प्रमाणात अजून वाढायला लागली आहे। उपवर्गीकरण करून जे आहे, पुन्हा जे आहे जातीयतेला जे आहे उभारी देण्याचं काम इथलं जे आहे सरकार करत आहे। त्याचप्रमाणे विकासाच्या नावाखाली दीक्षाभूमी जे आहे जाणीवपूर्वक जे आहे खोदकाम करून जे आहे त्याचा विकास ए ग्रेडचा व्हायला पाहिजे, तो सुद्धा इथे टाळण्यात आलेला आहे जाणीवपूर्वक। तुमचा मुद्दा समजला। ठेवण्याचा सुद्धा जे आहे विषय जाणीवपूर्वक जे आहे त्याला जे आहे टाळण्यात आलेला आहे। हे कुठेतरी डिस्क्रिमिनेशन होत आहे। बरं, ठीक आहे, आपला मुद्दा लक्षात आला। माझा मुद्दा होता लोकप्रतिनिधी इथले जे राज्याचे गृहमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, ते रिचेबल नसल्याचा जो काही आरोप झाला त्यांनी याला उत्तर दिलं। तुमचं काय म्हणणं आहे? केवळ रिचेबल पर्यंत हा विषय नाही। जेव्हा आम्ही आमचा माणूस विधानसभेमध्ये पाठवतो तर रस्ते काम जे आहे, नाल्या काम जे आहे, हे स्थानिक स्वराज्य संस्थेचं आहे। आम्हाला म्हणायचं आहे की लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये आम्ही जेव्हा आमचा माणूस पाठवतो तर आमच्या भल्याचे धोरणाचे रिझोल्युशन्स तो माणूस विधानसभेमध्ये मांडतो की नाही। जोपर्यंत आम्ही ओबीसी लोक आहोत, आमच्याशिवाय कोणत्याही पक्षाची सत्ता येऊ शकत नाही। पण महाराष्ट्रामध्ये बीजेपीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बावनकुळे यांनी म्हटलं की आम्ही ओबीसीची जनगणना करत नाही, ते कायद्यात नाही। कायद्यात कुठे आहे त्याच्या कलमासहित या पुस्तकात लिहिलं। म्हणजे बीजेपी ओबीसीची दिशाभूल करत आहे। केंद्रामध्ये बीजेपीचे गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितलं की आम्ही ओबीसीची जनगणना करणार नाही। त्या अगोदरचा जो मुद्दा झाला रोजगाराचा, रोजगार हा महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक लोक बेरोजगार राहिले पाहिजे असं धोरण ठरवण्यात आलं। गव्हर्नमेंटच्या ज्या रिक्रुटमेंट होत्या त्या बंद करण्यात आल्या आणि कॉन्ट्रॅक्ट बेस हे रिक्रुटमेंट आहे, म्हणजे कंत्राटी पद्धतीनं नोकरी देणं सुरू करण्यात आलेली आहे। आणि आज महाराष्ट्रामध्ये बेरोजगारांचा 31 लाख लोकांचा बॅकलॉग शिल्लक आहे। बेरोजगारीमुळे तरुण पोरं आत्महत्या करत आहे। महाराष्ट्रासाठी ही शर्मनाक बात आहे। देवेंद्र फडणवीस विदर्भातले असताना विदर्भामध्ये सर्वाधिक आत्महत्या जर होत असेल तर याला जबाबदार देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असल्यामुळे आहे। आणि म्हणून बीजेपी कडून आमचा निराशा भंग झाला आहे। ठीक आहे, तो आपला मुद्दा लक्षात आला। आपला मुद्दा मी आपल्याकडे येतो। बोला।
देवेंद्र फडणवीसांबद्दल जे आता स्तुतीसुमना महायुतीकडनं येतात आहे हा. त्यांच्या इतका खोटारडा माणूस हा. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आजपर्यंत आम्ही बघितलेला नाही. ही महाराष्ट्राची सरकार नाहीये, म्हणजे ही संस्कृती नाहीये. बर. देवेंद्र आता विदर्भाचा मुद्दा ज्या ते म्हटलं ते रिचेबल आहे, सगळ्यांना भेटतात, सगळ्यांच्या समस्या सोडवतात. रिचेबल आहे ना, भाऊ लोकांसाठी रिचेबल आहे, म्हणून आता त्यांचे बॅनर जे लागतात आहे ते देवा भाऊ झाले, जे देवेंद्रजी होते. त्यामुळे गुन्हेगारांसाठी जो भाऊ 24 तास अवेलेबल आहे तो म्हणजे यांचा देवा भाऊ आहे. बर. दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातला जर तुम्ही प्रश्न विचारताय, मुन्ना यादववर हे बोलू शकत नाही, कारण ते डीसीपीची नाही, ते उद्या सीपीची सुद्धा कॉलर पकडतील, पण त्याच्यावर बीजेपी आणि महायुतीवाले एक शब्द सुद्धा काढणार नाही, त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल होत नाही. दुसरा, भारतीय जनता युवा मोर्चामधली जर तुम्ही आता स्थिती बघितली तर पहिले आमच्या सहकारी भगिनी जेव्हा चालवत होत्या तेव्हा सगळं काही ठीक होतं. आता तर असं आहे की जोपर्यंत तुमच्यावर मोक्काचा आरोप लागत नाही तोपर्यंत तुम्हाला पदाधिकारी असल्याचं सर्टिफिकेट मिळत नाही. तुम्ही मर्डर केला नाही तर तुम्हाला त्याच्यामध्ये प्रवेश मिळत नाही. तर गुन्हेगारीवर आता महायुतीमध्ये आमचे राष्ट्रवादी जे पहिले प्रशांत दादा आमच्या सोबत होते बर. ते आता अजितदादा गटात आहे. बर. बाबा सिद्दीकी सारख्या व्यक्तीची हत्या वाय सिक्युरिटी मध्ये होते. लॉरेन्स बिश्नोईचा रिमांड केंद्र सरकारनं करतंय. इतकं झाल्यावर तर राष्ट्रवादी गटाने पाठिंबा सोडून टाकायला पाहिजे होता. बरं ठीक आहे, आपण स्थानिक मुद्द्यावर येऊ, स्थानिक मुद्द्यावर येऊ. हा. देवेंद्र फडणवीस को गन लेके फोटो खिंचाने की जरूरत क्या है ये बताओ. बरं ठीक आहे, आपण स्थानिक मुद्द्याला येऊ ना. आपण स्थानिक हा बोला. हा. मला एकच प्रश्न विचारावंसं वाटतं. त्या दादांनी मिहानाचा जो प्रश्न तुम्ही विचारला होता त्यांनी कंपन्याचे नाव सांगितले, हे सांगितलं, प्रगती झाली मिहानमध्ये. इथले आपल्या स्थानिक मुलं मिहानच्या कंपनीमध्ये आहे का? तुमच्या तरी नातेवाईकामधली कोणते मुलं असेल तर सांगा मला, नाहीतर मी आज 50 मुलं उभे करते, त्यांना रोजगार द्या माझ्या मुलांना. मी हे प्रश्न विचारू शकते. आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलांनी जर कोणता प्रश्न किंवा कोणती सुविधा जर पाहिजे असेल तर यांचं ऑफिस कुठे आहे मी हा प्रश्न विचारणार. आणि अजितदादा आपले बहन बरं ठीक आहे, आला मुद्दा जोरदार. बर ताई, हा बोला. हा. त्यांचं उत्तर ते बोलले की नाही ते बोलले की मिहानमध्ये नाही, दक्षिण पश्चिम मध्ये माझा मतदारसंघ आहे. अमित पालीवाला लागलेला आहे, नागपूरचा मुलगा लागलाय, देवगडे लागलेले. कोण म्हणते मिहानमध्ये लागलेलं नाहीये? ठीक आहे. हा. या ताई जे आता काँग्रेसच्या पदाधिकारी बोलल्या, त्यांच्या घराच्या आजूबाजूला त्यांनी प्रत्येक घरी जाऊन विचारलं तर त्यांच्याच घराच्या आजूबाजूला 15, 20, 25, 30 मुलं त्यांना भेटून जातील, तिथे बिहारमध्ये काम करणार आहे. या काँग्रेसच्या लोकांकडे मुद्दे नाही आहे. पहिली गोष्ट, यांच्याकडे मुद्दे नाही आहे. खोटं बोला पण रेटून बोला. नुसते फक्त इलेक्शन आलं की 15 दिवस घराच्या बाहेर निघतात. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा 5ही वर्ष लोकांचे काम करत असतो. भारतीय जनता पार्टीचे नेते हे नेते नाही आहेत, तर कार्यकर्ते आहेत आणि सहकारी आहेत. बरं ठीक आहे. हा. नागपुर में विकास क्यों नहीं हुआ? उत्तर नागपुर में अभी तक एक विषय घ्यायचे आहे. यांचे आमदार उत्तर नागपूरमध्ये 15 वर्ष आमदार राहिले, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये. तेव्हा कोणती यांनी योजना आली? का नाही लाडकी बहिणी योजना आणू शकली? का नाही उत्तर नागपूरचा विकास करू शकले? का नाही नागपूरच्या बेरोजगार युवकांना रोजगार देऊ शकले? हे एकदम म्हणजे खोटं बोलत आहे आणि रेटून बोलत आहे. ठीक आहे. हा. भाऊ बोला. हा. माझा तुम्ही आवाज वाढवा, बोला. माझा विषय एकच आहे की आपण पूर्ण नागपूरचा विकास कसा झाला त्याच्या मुद्द्यावर बरं, बोला. बोला. आपल्याला दक्षिण पश्चिमचा विकास काय झाला? दक्षिण पश्चिमचे जे एक घेतो. देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी विकास केला, याच्यात काही वाद नाही. आता यांनी म्हटलं उत्तर नागपूरचे नितीन राऊत जेव्हा हे पालकमंत्री होते नागपूर शहराचे, काय केलं हो त्यांनी? एक तरी योजना आणली का या शहरामध्ये? फक्त भ्रष्टाचाराची योजना सगळ्यात जास्त जर कोणी आणली असेल तर हे पालकमंत्री नितीन राऊत यांनी आणले. कोणता विकास केला? ठीक आहे, मी पुढल्या मुद्द्याला हात घालतो. ऐका पुढला मुद्दा. असा आरोप आहे नागपूरकरांचा की देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री असून सुद्धा नागपूर मधल्या गुन्हेगारीची टक्केवारी वाढताना दिसते, असा आरोप आहे. या आरोपावरती काय उत्तर दिलं जातं, काय म्हटलं जातंय, मी सगळ्यांकडे जाणून घेणार आहे. मग मी सामान्यांच्या प्रश्नांना वेळ देतोय. मी तुमच्याकडे येणार आहे. जे सामान्य या शो मध्ये इथं उपस्थित आहेत, माझा शो बघून मी त्यांना वेळ देणार आहे. ठीक आहे. हा. जमिनी काऊन दाबल्या? गुन्हेगारीची टक्केवारी नागपूरमध्ये वाढली आहे का? येस, हो, बिलकुल जास्त वाढलेली आहे.
गृहमंत्र्यांचं स्वतःच्याच मतदारसंघावर लक्ष नाही का? मर्डर, पोलिसांवर हल्ले याचे प्रकार वाढलेले आहे आणि वरून पोलिसांना कुठे सुरक्षा नाही आहे आणि आरोपींना उपमुख्यमंत्र्यांकडून सुरक्षा भेटते. पोलिसांना थांबावं लागतं. पोलीस स्वतः तिथे कोणताही गुन्हा दर्ज करू शकत नाही. पोलीस प्रशासन सुद्धा आमच्या सोबत नाहीये. यांच्या दबावाखाली आम्ही सुरक्षित नाहीये आणि यांनी एस्या लावून त्याला आराम करायला लावलेला आहे आणि यांचे जे गुन्हे आहे लपवायला लावले आहे. पोलिस आम्ही सुरक्षित नाही. आम्ही महिला सुद्धा सुरक्षित नाही. आमची मुलं सुद्धा सुरक्षित, आमचे पूर्ण सगळे महाराष्ट्रातले लोक सुरक्षित नाहीये. कारण यांनी गुंडागिरी चालू केलेली आहे. यांना आता ह्या गुंड्याला मारण्याची का गरज होती? कारण यांना तिथं काहीतरी भीती होती त्यांच्याबद्दल, म्हणून त्याला हातकडी असून आलं लक्षात. गुन्हेगारीचा मुद्दा हा 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 गुन्हेगारीचं प्रमाण नागपूरमध्ये वाढतंय का? गुन्हेगारीचं प्रमाण नागपूरमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. त्याची दोन कारण आहेत. सगळ्यात महत्वाची म्हणजे बेरोजगारी. बेरोजगारीमुळे आजचा तरुण वैतागलेला आहे आणि त्या वैतागामुळे बेरोजगारी वाढते. दॅट इज वन. दुसरं असं की पोलीस प्रशासन जे आहे ते व्हीआयपी ट्रीटमेंट मध्ये लागलेलं आहे. पोलीस प्रशासन व्हीआयपी ट्रीटमेंट मध्ये लागल्यामुळे त्यांना कॉमन माणसांकडे लक्ष द्यायला लक्ष नाहीये. त्याच्यामुळे सुद्धा गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. या दोन महत्वाच्या गोष्टींमुळे. ठीक आहे. हा वंचित गुन्हेगारीचं प्रमाण. ह्या दोन्ही पार्ट्या इतक्या खराब आहेत की याच्या जेव्हा इलेक्शन येते, इलेक्शनच्या वेळेस सर्वेले वाटतात पैसा पाणी चिवला आणि निवडून आल्यावर याचे आमदार बसतात भट्टीमध्ये मारत बेवला. ह्या महाराष्ट्राचे बहुजनाले जर कोणी सवारू शकते तर त्यात फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. म्हणून जनतेने ह्या दोन्ही पार्ट्याच्या लोभात जाऊ नये आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या मागे खंबीरपणाने प्रश्न आहे बिल्किस बानो. गुन्हेगारीचं प्रमाण नागपूर. गुन्हेगारीमध्येच येतं हे की नागपूरमध्ये गुन्हेगारी थांबवण्यात गृहमंत्री अपयशी ठरतायत का? ठरत आहे. कारण की ज्या पद्धतीनं आपण बघतो आहे प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये दररोज जे आहे गुन्हेगार जे आहे भरपूर प्रमाणामध्ये जेलमध्ये जात आहे. त्याचप्रमाणे बरेच असं जे आहे दादा स्पेसिफिक तुम्ही विचार करून ठेवा. मग येतो स्पेसिफिक बोला. मुद्देसूद गृहमंत्र्यांचं लक्ष मतदारसंघांवर गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय जो आरोप होतोय, खरं आहे का? खऱ्या अर्थाने या नागपूर शहरामध्ये जर आपण पाहिलं, जेव्हापासनं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब गृहमंत्री आहे तेव्हापासनं या गुन्हेगाराचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात कमी झालं आहे आणि पोलीस डिपार्टमेंटला खऱ्या अर्थाने गुन्हे रजिस्टर करायची मुभा दिलेली आहे. याच्या आधी जेव्हा गुन्हे घडत होते तेव्हा हेच काँग्रेसचे नेते त्या पोलीस पीआयला, सीपीला, डीसीपीला फोन लावून ते गुन्हे दाबून द्यायचे आणि प्रशासनाला संपूर्ण फ्री हँड दिल्यामुळे आज नागपूरचं जे लॉ अँड कंट्रोल आहे ते कंट्रोलमध्ये आहे. त्याच्यामुळे नागपूरमध्ये जे तुम्हाला गुन्हे दिसतात ते रजिस्टर दिसत आहे, पण त्याच्यावरचा संपूर्णपणे गृह खात्याचा जो आहे तो कंट्रोल आहे. यांच्या काळात दाबले जात होते, आमच्या काळात प्रशासनाला पूर्णपणे मुभा आहे. ठीक है. हा काका हा बोलो. भाई साहब अपराध की बात कर रहे हैं. अपराधी है कौन? ये तो है अपराधी. यही अपराधी अपराध ये करके नाम हमारा लेते हैं. और क्या असं त्यांचं सर्वसामान्य माणसाचं मत आहे. हा मी इकडे वेळ देतो. हा बोला. यांचं एकच प्रवृत्ती आतापर्यंत नाही लाडक्या बहिणींपासून तर सर्व यांच्याकडे प्रश्न आहे. परंतु विषय असा आहे की जेव्हा गुन्हेगारी विषयी असो, बेरोजगाराबद्दल यांनी सर्व काही बोललं. आज जे देऊन राहिले महायुती सरकार ज्या पद्धतीनं लाडक्या बहिणीपासून तर लाडक्या भावापर्यंत आणि प्रत्येक प्रगतिशील आज नागपूर आहे, त्याच्या मागे जर देवेंद्र फडणवीस साहेब जर असतील तर यांना कुठंतरी ते चिमटल्यासारखं वाटतंय आणि स्वतः तर काही करू शकले नाही. मुद्दा काय तुमचा? मुद्दा असा की यांनी जो प्रश्न या महायुती सरकारवरती जो आरोप लावला की यांनी असं नाही केलं तर तुम्ही ना काय केलं. उत्तर नागपूरमध्ये नेमके एवढ्या वर्षापासून ते आमदार आहेत. उत्तर नागपुराचं काय, पश्चिम नागपुरामध्ये ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस साहेब काम करून राहिले त्यांच्याविषयी हे जर अगर बोलत असतील तर यांना चष्मे देण्याची आवश्यकता आहे. यांना चष्मे देऊन यांना ते प्रगतिशील नागपूर दाखवण्याची आवश्यकता आहे. बरोबर. चला मनसे दिसतंय. अहो मनसे दिसतंय. तुम्ही महायुतीच्या गर्दीत उभे आहात.
महायुतीच्या गर्दीत उभे आहात. साहेबांनी सांगितलं स्वतंत्र वाटचाल आहे, एकला चलो रे. आम्ही स्वतंत्रच हा. आहोत. विषय असा आहे, हा. नागपूर शहरात तुम्ही गुन्हेगारीचा विषय काढलेला आहे. आमच्या लगतच लागून चंद्रपूर जिल्हा सुद्धा आहे. हा. त्या जिल्ह्यात वडेट्टीवार आणि स्वतः विरोधी पक्षनेते राहतात. मागील 12 वर्षाच्या ज्या मुलीवर चिमुकलीवर अत्याचार झाला, त्या अत्याचारात मुख्य आरोपी काँग्रेसचे अध्यक्ष होता. त्यावेळेला हा प्रश्न कुठे गेला होता गुन्हेगारीचा? नितीन राऊत यांनी रेती घाटामध्ये आणि कोळसा चोरीमध्ये 2000 कोटीचा भ्रष्टाचार केला. त्यावेळेला कुठे होती लोक? यांची पीए जिल्हाधिकाऱ्याच्या कारणात ठाण मांडून बसायची. त्याप्रमाणे आता तर होत नाहीये ना. नाही नाही, बिलकुल तुम्ही आरोप करता. तुम्ही कुठे आहात पण नेमके? आम्ही नेमके दोघांचे नाही आहोत, आम्ही वेगळे. दोघातही नाही आहेत ते स्वतंत्र आहेत त्यांचे. हो इनको अभी जो बदलापुर में जो घटना हुई, जो बदलापुर के आरोपी का इनकाउंटर हुआ, वो स्कूल किसकी थी? अभी इन्होंने आरोप लगाया. मैं पूछ रहा, बदलापुर में जो चिमुकली बिल्कुल. के ऊपर बलात्कार हुआ, त्या विषयाला घेऊन मी मुंबईत चर्चा करेल. मी त्या विषयाला घेऊन मुंबईत चर्चा करेल. त्या विषयावर यांचा काय म्हणणं आहे? एक सेकंड मला सामान्यांना वेळ द्यायचा. मला सामान्यांना वेळ द्यायचा. हा काका चला, मी सामान्यांना वेळ देतो. सामान्यांचे प्रश्न, वेळ संपलाय माझा, वेळ संपलाय. सामान्यांचे प्रश्न झटझट घेतो. हा हे दोन्ही पक्ष जरा गप्पा राहतील तर सामान्य माणूस बोलेल. हा बोला बोला. यांनी 58,000 नोकऱ्या मिहानमध्ये लागल्या म्हटलं, त्यातल्या किती नोकऱ्या आउटसोर्स केलेल्या आहेत की डिरेक्टली तिथे जॉबवर आहेत आपली मुलं? मॅक्सिमम नोकऱ्या तुम्ही आउटसोर्स केल्या. काय मिळतं आउटसोर्सिंग मध्ये? कुठली सिक्युरिटी मिळते? ऐकून घ्या प्रशांत पवार साहेब, तुम्ही तितके शिकले असाल. आम्ही जनता आहोत, वोट मागायला तुम्हाला यायचं आहे. आउटसोर्सिंग मध्ये किती नोकऱ्या दिल्यात तुम्ही? आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंटच्या जॉब्स काढत नाही आहेत आणि वरून दोघं आरोप करणार. आज अवस्था अशी आहे की शिकलेला एमटेक शिकलेला मुलगा पोलीस शिपायाच्या भरतीसाठी अप्लाय करतोय आणि तेव्हा आश्चर्य वाटतंय की बेरोजगारीचा स्तर कुठे गेलेला आहे आणि त्याला हे पद्धतशीरपणे कोण जबाबदार? राज्यकर्ते जे आजचे राज्यकर्ते आहेत त्यांना प्रश्न बरं ठीक आहे. हा बोला. हा ग्रामीण भाग नागपूर ग्रामीण मध्ये सगळेजण शहराबद्दल चर्चा करतात. कोणीही नागपूर ग्रामीण बद्दल बोलत नाहीये. मी त्या क्षेत्रात येतो ज्या क्षेत्रात चंद्रशेखर बावनकुळे जी आमदार होते, टेकचंद सावंतकर आता आमदार आहेत. आमच्या इथे 7 किलोमीटरच्या परिसरामध्ये 2 पॉवर प्लांट कामठी मौदा विधानसभा क्षेत्रात एनटीपीसी आणि 2 पॉवर प्लांट आहेत. तरी तिथे कंत्राटी कामगार, शिक्षणाचा स्तर घटला आहे, कंत्राटी कामगारांसाठी मारामारी चालू आहे आणि भाजपने पोचलेले ठेकेदार, त्यांचे ठेकेदार पैसे कमवण्यासाठी एक कंत्राटी कामगार लावून घेण्यासाठी 3-3, 4-4 लाख रुपये वसूल करतात गरिबाकडून. हा आमच्या त्यांना आरोग्याचा नाही लेणे देणं नाही. आमच्या इकडे रोजगाराच्या समस्या, आमच्याकडे शेतीच्या समस्या वाढल्यात. एक गाडी विधानसभेत कोबीवर पडलेली राखड दाखवताना चंद्रशेखर बावनकुळेंचा व्हिडिओ आहे. पण आता तिथेच 7 वर्ष झाले नवीन प्लांट लागून, तिथे एक एफजीडी लागला नाहीये आणि 1247 करोडचा एफजीडी लागला नाही अजूनपर्यंत. आणि आता नवीन प्लांटचं उद्घाटन झालंय, भूमिपूजन झालंय, लवकरच नवीन प्लांटचं काम चालू होतंय. त्याच्यातही भूमिपुत्रांना किती काम मिळेल? ह्या अशा सगळ्या मोठ्या समस्या आमच्या भागात आम्हाला जाणवत आहेत. बरं ठीक आहे काका, तुम्हाला भी संधी दिली. बोला. गंजी के बारे में और महामंडल के बारे में बोल रहा हूँ. महामंडल 2014 के अंदर जो देवेंद्र फडणवीस ने बंद किया बुनकर समाज का, और बुनकर समाज का महामंडल बंद करके और कुकरेजा को ये जमीन, महामंडल की जमीन कैंसिल करके कुकरेजा को बेच डाला. ठीक आहे. माझा वेळ संपला. ऐका माझा शेवटचा प्रश्न आहे. माझा शेवटचा प्रश्न आहे. हो शेवटचा प्रश्न आहे माझा. जे मुद्दे चर्चेत उपस्थित झाले, ते मुद्दे सोडवण्यासाठी जर तुमचा उमेदवार निवडून येतो किंवा तुम्हाला पुन्हा संधी मिळते, तुम्ही म्हणताय समस्या नाही असतील तर निवड. तर माझा प्रश्न असा आहे, त्या समस्या सोडवण्याच्या बाबतीत तुमची रणनीती काय असेल, तुमची स्ट्रॅटेजी काय असेल? रोजगाराचा मुद्दा आहे, इथल्या प्रकल्पाचा मुद्दा आहे, तलावाचा मुद्दा उपस्थित झाला, गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थित झाला. काय तुमची स्ट्रॅटेजी? एक पहिले तर गुन्हेगारीबद्दल मी गुन्हेगारीबद्दल सगळ्यात पहिले तर एक एक्सप्लेनेशन देतो की जो उपमुख्यमंत्री यांनी वृत्तीच्या माझा प्रश्न आहे, जर तुमचा उमेदवार निवडून येईल तर त्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? आजपर्यंत
काँग्रेस गव्हर्नमेंटमध्ये दर महिन्याला दर वर्षाला गव्हर्नमेंटची भरती होत होती. दर महिन्याला दर माझा वर्षाला रोजगार प्रश्न मिळत अगदी होता. अगदी मिळालाच पाहिजे. मग मी यांनी सहमत आहे. प्रायव्हेटीकरण का केलं? माझा प्रश्न आहे, या समस्या ज्या चर्चेत उपस्थित झाल्या त्या सोडवण्यासाठी तुमचा उमेदवार निवडून आला तर काय करणार आमच्या आहात? उमेदवाराची संकल्पना आहे, सर्वात महत्वाची संकल्पना आहे की युवकांना सर्वात प्रथम रोजगार उपलब्ध करून देऊ. बरं, ठीक 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 मी तुमच्याकडे येतो. तुमचा दावा आहे पुन्हा एकदा तुमचा उमेदवार निवडून येणार, देवाभाऊ निवडून येणार असं तुमचं म्हणणं आहे. जे मुद्दे उपस्थित होते चर्चेत ते तुम्हाला मान्यही नसतील, पण जर ते असतील थोड्या बहुत प्रमाणात त्या सोडवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? खऱ्या अर्थाने दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये तसे काही कामं उरलेले नाही आहेत. आमचा जो उमेदवार आहे हा फक्त दक्षिण पश्चिम पुरता उमेदवार नाही आहे, हा महाराष्ट्राचं भविष्य बदलवणारा उमेदवार आहे. महाराष्ट्रामध्ये समृद्धी आणणारा उमेदवार आहे. महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करणारा उमेदवार आहे. त्याच्यामुळे दक्षिण पश्चिमची जनता ही पूर्णपणे मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सोबत आहे. त्यांनी मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या विकसनशील नीतीला अनुभवलेला आहे आणि गेले 5 टर्म झाले त्यांना संपूर्ण बहुमताने त्यांना निवडून आणलं. अनेकदा यांनी वेगवेगळे उमेदवार दिले, पण प्रत्येक वेळेस या दक्षिण पश्चिमच्या नागरिकांनी मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना प्रत्येक वेळेस जास्ती लीड निवडून आणलेलं आहे. काय लीड असेल? लीड काय असेल? कमीत कमी 1 लाख. 1 लाखाचं लीड असेल असं त्या म्हणतात. येतो 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 वंचितचा उमेदवारही या मतदारसंघात असेल, बरोबर. ज्या समस्या उपस्थित झाल्या त्या समस्या सोडवण्याच्या बाबतीत जर तो निवडून आला तर तुमची स्ट्रॅटेजी काय असेल? सर्वात अगोदर आम्ही विधान भवनामध्ये आरक्षणाचा मुद्दा मांडू. ओबीसीचे 52% आरक्षण हा कसा येईल, ज्या प्रकारे राजकीय आरक्षण या दोन्ही पार्टीने मिळून संपवलं तो आरक्षणचा मुद्दा आम्ही मांडू आणि ओबीसीला आरक्षण देऊ आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे 100 ओबीसी आमदार निवडून आणू. राहिला प्रश्न नागपूरचा, तर नागपूरमध्ये ह्या दोघांनी जो भ्रष्टाचार केला, ह्या दोघांनी सरकारचा भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढू आणि ह्या दोघांही सरकारनं आम्ही पॅकअप करू. ठीक ठीक ठीक. अध्यक्ष, जर तुमचा उमेदवार निवडून येतो, जे मुद्दे ज्या समस्या चर्चेत उपस्थित झाल्या त्या सोडवण्यासाठी तुमची स्ट्रॅटेजी काय? पहिली गोष्ट आमचा स्ट्रॅटेजी ही आहे की या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची स्थापना होऊन 64 वर्ष झाले. या 64 वर्षामध्ये काँग्रेस, बीजेपी, सेना, राष्ट्रवादी या 4ही पक्षानं ओबीसीचा एकही मुख्यमंत्री बनवला नाही. म्हणून ओबीसी मुख्यमंत्री शेतकरी सरकार पहिला विषय. दुसरा, ओबीसीची जातनिहाय जनगणना. काँग्रेस, बीजेपी, सेना, राष्ट्रवादी या 4ही पक्षांनी आजपर्यंत केली नाही. म्हणून आम्ही लोकस्वराज्य पार्टी ओबीसीची जातीनिहाय जनगणना करणार. तिसरी गोष्ट, इथला मतदारसंघ काय समस्या सोडवणार? इथले आहे की शेती जो आहे शेतीला प्राधान्य देण्यासाठी. इथं शेती कुठे आहे? इथे आम्ही रोजगाराला महत्व देणार. आतापर्यंत जो रोजगाराचा बॅकलॉग आहे त्याच्यावर आम्ही पॉलिसी डिसिजन घेणार. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या नागरिकांच्या गरजा आहेत, शिक्षण, स्वास्थ्य, याच्यावर आमचा सर्वात जास्ती फोकस राहणार. आमच्याकडे नागपूर दक्षिण पश्चिमची ब्ल्यूप्रिंट, विदर्भाची ब्ल्यूप्रिंट आणि महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट तयार आहे. आता आम्हाला काँग्रेस पण नको आणि बीजेपी पण नको. आता फक्त एकच पक्ष, ओबीसी पक्ष, ओबीसी मुख्यमंत्री, शेतकरी सरकार. यांनी म्हणलं 1 लाखाचा लीड. यांनी म्हणलं 1 लाखाचा लीड, 1 लाखाचा लीड, 1 लाखाचा लीड. 40,000 काही मागच्या वेळेस होते, यावेळेस 4,000ला ते महाग आहे. दक्षिण पश्चिम मध्ये जाऊन तुम्ही एकदा परिस्थिती बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. लोकसभेत ज्यांना अवघ्या 33,000ची लीड होती, पहिले 1 लाखाची होती समजा. याच्यासाठी परिणाम स्वरूप यांना वेळोवेळी बॅनर लावावे लागले, चिवडा लाडू वाटून राहिले. कारण देवेंद्र फडणवीस हे गुन्हेगारच नाही, गुन्हेगाराचे सरदार आहे. सारे गुन्हे केलेले लोक मंत्रिमंडळात आहे. बघा, नाही माझा वेळ संपला. वेगवेगळे दावे प्रतिदावे जे केले जातात. आपण उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये वेगवेगळे मुद्दे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, समस्यांवरती चर्चा केली. समाधानकारक उत्तर हे आलं नाही, पण अपेक्षित आहे जर त्या समस्या दिसतात तर त्या सोडवल्या जाव्यात. आणि या समस्या जो सोडवण्याची क्षमता ठेवतो, ज्याने या समस्या सोडवलेल्या त्याच्याच पात्रात मतदार आपलं दान टाकतील, हे तितकंच शाश्वत सत्य आहे. आणि हाच आहे मूळ महाराष्ट्राचा. आज इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.